गडाच्या तटबंदीतनं बाहेर पडून आम्ही आता अशा ठिकाणी आलोय ज्या ठिकाणी नरवीर शिवा काशीद आणि महाराजांच्या पालख्या वेगवेगळ्या झालत्या. आणि हेच ते ठिकाण आहे जिथून या दोन पालख्या वेगळ्या झाल्या आणि आम्ही त्या मार्गानं चाललोय ज्या मार्गानं महाराज या डोंगर काड्या कापारातून वेगळं वरती चालले होते. तोंड दाखव जरा तोंड. हां टिकणार का शेवटपर्यंत? सोन्यानं बॅग हातात घेतल्या पहिल्यांदा असं दिसतंय. जसं जसं जंगलातली अवघड वाट वाढत होती त्याचप्रमाणे पाठीवरचं ऊन आणि जंगलातल्या पक्ष्यांचा किलबिलाट हा सुद्धा वाढत होता. इथलं भयंकर दृश्य आणि जंगलाचं सौंदर्य त्याचबरोबर जंगलातल्या पक्ष्यांचा किलबिलाट नजरेत सामावून आम्ही पुढच्या वाटेला निघायचं ठरवलं होतं. सरजी कसं वाटतं इथंपर्यंत? एक नंबर वाटतंय. सर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे इथंपर्यंत? मस्त मस्त मस्त. एनर्जी सगळ्यात जास्त एनर्जी पर्सन आहे ते. मला दाबरल्या काय वाटतंय सर? अजून टप आहे यापेक्षा पुढे. सवंगड्यांचा स्टॅमिना बघितल्यानंतर जसं वाट काढायला पुढं गेलो आणि आईच्या गावात एवढं भयानक पुढं आलं